विधान परिषदेमध्ये आत्ताची जर स्थिती पाहिली तर महायुतीकडे जवळपास 235 आमदार आहेत. एकट्या भाजपाकडेच 132 137 आमदार आहेत. आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे ज्यांच्याकडे 57 आमदार आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांच्याकडे 41 आमदार आहेत. आणि इतरसुद्धा काही समर्थक असतील आमदार. असे मिळून 235 आमदार हे महायुतीकडे असताना त्या ठिकाणी त्यांना जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं हे सहज शक्य आहे. या 9 पैकी 7 तरी आमदार ते आरामात निवडून आणू शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आमदार होणार या ठिकाणी या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्याच्यामागचं कारण हे आहे की उद्धव ठाकरेंची जरी इच्छा असली तरी मुळात ज्या पद्धतीने महायुतीकडे ताकद आहे किंवा बळ आहे आत्ताचं आणि महाविकास आघाडीकडे जे बळ शिल्लक राहिलेलं आहे ते पाहता कोणाचे किती आमदार होतील यावर सगळं हे अवलंबून आहे. महाविकास आघाडीचा एखादा आमदार होईल असं म्हटलं जाते आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे असतील का हा मुद्दा आहे. उद्धव ठाकरेंची इच्छा असेल तर त्या ठिकाणी प्रयत्न केले जातील आणि त्यांची इच्छाच नसेल तर हा प्रश्नच येणार नाही.